नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित, आपली माहिती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला बघा. चालतंय आता व्हिडिओ. आज आहे शेतकरी मित्रांनो डवरण आपलं. तर मी मागील व्हिडिओमध्ये तुम्ही सांगत होतो का बा आपलं डवरण तणनाशक मारल्यानंतर आपल्याला डवरणी नाही करायची. पण डवरणीचा निर्णय यासाठी घ्यायला लागला शेतकरी मित्रांनो की आपलं सोयाबीन तणनाशकामुळे पडलं होतं पिवळं. आणि ज्या दिवशी आपण तणनाशक मारले 5 तारखेला आणि 6 तारखेला, तर 6 तारखेपासून संध्याकाळपासून पाणी द्यायला लागला. तर पाणी धरला 3 दिवस सारखा. त्या कारणामुळे आपलं शेतात धरलं पाणी आणि सोयाबीन पडलं होतं पिवळं. त्यासाठी आपल्याला डवरणी आवश्यक आहे. आता तर डवरणी केली आपण, याची थोडीफार ओल तुटल आणि ओल तुटल्यामुळे आणि वातावरण क्लिअर आहे. तर आंतरमशागत झाल्यानंतर ओल तुटल्यानंतर आपलं सोयाबीन मध्ये काही नाही ते फरक पडेल शेतकरी. आणि सोयाबीनला ही वाढ होईल, जमिनीमध्ये गॅस निघेल आणि कडक आली होती तणनाशकामुळे जमीन. याच कारणामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागला डवरणीचा शेतकरी मित्र. आता ऊन तपत आहे आणि आपल्या सोयाबीनची पानं हिरवे पडले. म्हणजे ह्या पानामधला जो क्युरिफिल आहे, जो घटक आहे, प्रकाश संश्लेषणाच्या क्रिया होईल आणि सोयाबीन पिकाची वाढ होईल शेतकरी मित्रांनो. तर आपले शेतकरी मित्र आपल्याला कमेंट करत होते की डवरणी तुम्ही डवरणार नाही का. तर हे पोझिशन पण आपण डवरणी घेतली शेतकरी मित्रांनो, नाही तर डवरणीची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही हे डवरू शकता कारण की 8-10 दिवस तर पाणी नाही आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन आता ऊल घेत असेल, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आता त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले असेल, जमीन जर ऊल घेतली असेल तर डवरणी आवश्यक पडू शकते. कारण काय होते, पाणी नाही येत. पाणी नाही आल्यामुळे जमीन ऊल घेत आणि जमिनीने जर ऊल घेतली, याच्या ज्या गाठी असतात नत्राच्या गाठी, त्याला हवा लागते. जर हवा लागली की सोयाबीन पिकाची अजून वाढ मंदावते. त्यासाठी आपण डवरणी जमीन पांघरून असली पाहिजे, माती असली पाहिजे पांघरून. यानं जमीन उलत नाही, सोयाबीन जिवंत राहील, धीम्या गतीने वाढ होईल. आणि एकदा पाणी यायला सुरुवात झाला की ऑटोमॅटिक सोयाबीनची वाढ सपाट्याने व्हायला लागेल. हा त्याचा मागचा उद्देश आहे. जर पाणी आला असता, पाणी येत राहिला असता, आपण डवरणीच नसती केली. तर तुम्ही डवरणी आवश्यक करा शेतकरी मित्रांनो. वयाने ओल्यात वलसर वावरात डवरणी करू नका. वलसर वावरात जर डवरणी केली तर शेत अजून कडक येईल. वयाने आल्यावरच डवरणी करा. तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.